चला आज आपण नगर जिल्ह्यातील म्हणजे पाथर्डी तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जी आमटी केली जाते ती आमटी आपण आज करणार आहोत। तर ती आमटी कशी केली जाते पहा, खूप सुंदर आहे, छान आहे, टेस्टी आणि गावरान पद्धतीची अशी ही आमटी आहे। शिंगोरी गावची आपण गावरान आमटी बनवत आहोत आज। खूपच छान आहे, सुंदर अशी होती आमटी, चवीला तर अप्रतिम अशी लागते। चला मग ती आमटी आपण करूया, साहित्यही पाहूया। साहित्य पहा कोणकोणतं लागतं त्याच्यासाठी। 1 चमचा तूर डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मूग डाळ, 1 चमचा मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ 1 चमचा आणि बाजरी आहे ही 1 चमचा आहे। लसूण आहे 7 ते 8 पाकळ्या, खोबऱ्याचे 7-8 तुकडे घेतलेले आहेत, जिरे 1 चमचा, आल्याचे 4 तुकडे आहेत, 5-7 मिरच्या आणि कोथिंबीर आहे। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता प्रथम आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत। प्रथम या सगळ्या डाळी आहेत ह्या गरम करून घेणार आहोत, त्याच्यानंतर हा जो मसाला आहे हा आपण गरम करून घेणार आहोत। डाळी आपली तापलेली आहे, त्या सगळ्या डाळी आता याच्यात मी गरम करून घेते। आता आपण या डाळी गरम करत आहोत। तर डाळी गरम केल्यामुळे याचा जो कच्चापणा आहे ना आमटीचा तो निघून जातो, त्यामुळे आपण या सगळ्या डाळी अशा गरम करून घेत आहोत। डाळी आपल्या गरम झालेल्या आहेत, डाळी काढून घेतलेल्या आहेत। आता हा जो आपण सगळा मसाला घेतलेला आहे हा घालत आहोत। लसूण आहे, आलं आहे, मिरची, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि हे जिरं आहे। याच्यात आपण 1 चमचाभर तेल घालत आहोत गरम करण्यासाठी। याच्यात आपण 1 चमचा हे पंढरपुरी डाळ घालत आहोत। हा मसाला आपला गरम होत आहे, मसाला हा व्यवस्थित हे भाजून घ्यायचा आहे। भाजलेला आहे हा मसाला, गॅस आता मी बंद करते आणि हा मसाला पण आपण आता काढून घेत आहोत। आता या कढईमध्येच आपण 1 कांदा आहे छोटासा चिरून घेतलेला हा गरम करत आहोत। तेल न घालताच हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। पहा आपण आता ह्या डाळी ज्या गरम करून घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहोत। पहा आपली डाळ ही बारीक झालेली आहे, अगदी बारीक नाही, जसा रवा असतो ना अगदी काही पीठ झालेलं आहे, काहीच असं रवाळ असं पडलेलं आहे, काहीच पीठ आहे काही रवाळ असं आहे। पहा हे आपण आता ताटात काढून घेऊ। जो मसाला गरम करून घेतला होता तो घालत आहोत। कांदा पहा, कांदा, मिरची, डाळ, लसूण, खोबरं, आलं, जिरं आणि कोथिंबीर हा आता आपण वाटप करून घेत आहोत। पहा हे वाटप अशा पद्धतीचं झालेलं आहे, अगदी 1 चमचाच याच्यात मी पाणी घालते, जास्त नाही घालायचं आणि पुन्हा वाटून घेते। पहा आपला मसाला छान असा वाटून झालेला आहे, वास याचा खूप छान असा सुटलेला आहे वाटतानाच। कढई आपण तापत ठेवलेली आहे, याच्यात आपण आता हे 3 चमचा तेल घालूया। तेल आपलं तापलेलं आहे, याच्यात मी छोटा 1 चमचा मोहरी घालते, छोटा चमचा जिरं घातलेलं आहे, 5-7 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत,
जिरं मोहरी आपले छान असं तडतडलेलं आहे. इकडे आपण तो जो मसाला होता हा मसाला पण याच्यात घालत आहोत. हा तेलामध्ये आपण भाजून घेत आहोत. पहा मसाला आपला भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे याला. आता याच्यामध्ये आपण हे जे पीठ आहे गरम करून घेतलेलं हे घालत आहोत. ज्या डाळी आपण बारीक करून घेतले त्याचं जे पीठ करून घेतलं होतं ना ते आपण आता गरम करून घेत आहोत. पीठ म्हणजे आपण हे रवाळ असं घेतलेलं आहे करून. हे आपण ह्याच्यात एकजीव करून घेत आहोत मसाल्यात. पहा छान असं मिक्स होत आहे, हे एकजीव होत आहे मसाल्यासोबत. आणि त्यामुळे मग आपली आमटी जी आहे अतिशय चवीला आणि छान अशी लागते आणि खूप पौष्टिक अशी ही आमटी आहे. पहा हिवाळ्यात तर अगदी अवश्य खावी अशा पद्धतीची ही आमटी आहे. पहा हे छान आता मिक्स व्यवस्थित झालेलं आहे. मसाला आणि आपण वाटून घेतलेलं जे डाळींचं पीठ होतं ते व्यवस्थित मिक्स झाले. आता याच्यामध्ये आपण हळद घालत आहोत. पहा हळद घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यात हिंग घालत आहोत. पाव चमचा हा हिंग घातलेला आहे. गरम मसाला हे आपण याच्यात घालत आहोत. हे धण आहे, धण पावडर घातलेला आहे. आणि हा आपला गरम मसाला आहे, घरी बनवलेला आहे. पहा हा गरम मसाला घालत आहोत. खूप छान असा वास येत आहे. पहा पाणी इकडे आपले हे उकळलेलं आहे. थोडंसं पाणी हे थंड करून घेऊया. पाणी उकळलं. आता याच्यात तिखट जर तुम्हाला हवं असेल तर घाला. तिखट घातलं थोडंसं अर्धा चमचा तरी चालेल, पण मी याच्यात तिखट घालत नाही. मी फक्त मिरचीचीच आमटी करते, छान लागते म्हणून. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तिखट घाला. आता हे आपण पाणी घालत आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम नाही ओतायचं. सर्वसाधारण 1 लिटर पाणी मी याच्यात घातलेलं आहे. व्यवस्थित हे आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात. पहा पळी घेते मी, पळीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते.
पाथर्डी ठेवली तिकडे. पाथर्डी गावातली आमटी. पाथर्डी गावरान कसली होते मला. पहा, याला उकळी आल्यानंतर आता मी अजून हे गरम पाणी ओतते, कारण हे शिजल्यानंतर आपली आमटी घट्ट येणार आहे. अगदी चौघांना पुरेल एवढी आपली ही आमटी होते. पहा, आता याला उकळी आलेली आहे. आपण वरून फक्त आपण आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालत आहोत. हे जरा काय करावं लागतं, पळीने व्यवस्थित हलवून घ्यावं लागतं. कुठेतरी याची गुठळी राहते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित पळीच्या साह्याने असे फोडून घ्यायचे. पहा, एकही आता गुठळी शिल्लक राहिलेली नाही. याच्यापेक्षा तुम्ही पातळ जरी आमटी केला तरी चालेल. अजून एखादी गुठळी इथे दिसले. पहा, पहा आपली आमटी शिजत आहे. उकळी आली की आपण गॅस अगदी लो करणार आहोत. उकळी आलेली आहे आमटीला. गॅस एकदम आता एकदम लो करते आणि 5 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूया. पळी ठेवूनच झाकण ठेवायचं आहे, नाहीतर आपली आमटी ही उतू जाईल. त्याच्यामुळे त्याची खबरदारी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने 5 मिनिट आपण उकळणार आहोत. पहा, आपली आमटी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे. अतिशय छान झालेली आहे. पहा, गॅस आपण आता बंद करणार आहोत. पहा, खूप सुरेख झालेले आहे. स्मेल तर अतिशय सुंदर असा येत आहे. ही थोडीशी वरून कोथिंबीर घालते. कोथिंबीर आपण घातलेली आहेच वाटणात. अगदी हिवाळ्यात गरम गरम पिण्यासाठी हे सूप म्हणला तरी चालेल, आमटी म्हणला तरी चालेल. अतिशय सुंदर, छान आणि चवीला तेवढीच टेस्टी अशी आहे.